आज मोठ्या साहेबांच्या आत्म्याला किती दुःख होत असेल, किती त्यांना वाईट वाटत असेल, त्यांना किती यातना होत असतील. साहेब तुमचा एक निर्णय चुकला आणि खूप मोठा लॉस झाला साहेब. या पूजाला बायको बनवण्याचा साहेब. खरं तर मोठ्या साहेबांनी जो निर्णय घेतला होता ना तुमच्यासाठी, तोच निर्णय योग्य होता. हो, मोहिनी मॅडमचा अहो किती सुंदर बाई आहे. त्या बाई एवढी चांगली बाई मी अख्ख्या आयुष्यामध्ये आतापर्यंत पाहिली नाही. एवढी सुंदर, एवढ्या चांगल्या विचारांची बाई मी अजिबात पाहिली नाही साहेब. मला एक सांगा, मोहिनी मॅडमचे 2-3 बंगले, तरी त्या इथं आश्रितासारखं तुमच्या घरात का आल्या? का की केवळ आणि केवळ दिवसातून एक तरी वेळेस तुमचा चेहरा त्यांना पाहता यावा याच्यासाठी. मी कशाला खोटं बोलू, मी कशाला खोटं बोलू साहेब? अहो त्या आणखीनच तुझ्यावर एवढं प्रेम करतात, एवढं प्रेम करणारी बाई मी माझ्या आयुष्यात पाहिली नाहीये. हो किती प्रेम करतात तुम्हाला साहेब. तुम्हाला सांगू का, हो त्या आजही तुमच्यासोबत लग्न करू शकतात. हो त्यांना जर प्रस्ताव ठेवला एका पायावर तयार होते लग्न करायला. हो टाळी एका हाताने वाजत नाही ना, त्याच्यासाठी तुम्ही बी तयार पाहिजे. आणि तसंही म्हणा, मोहिनी मॅडम सोबत लग्न करण्यात तुमचाच फायदा आहे. मला एक सांगा साहेब, आता आपण मोहिनी मॅडमला आपल्या प्रॉफिट पैकी 20% देतो. जर लग्न झालं असतं तर हे 20% कुठे आले असते? आपल्या घरात. आणि ज्या जागेवर आपली फॅक्टरी आहे ती जागा कुणाची आहे? त्या मोहिनी मॅडमची. त्या जर तुमच्या धर्मपत्नी झाल्या असत्या तर ऑटोमॅटिक ती जागा कोणाची झाली असती? या अशोक खानदानाची. म्हणजे तुमचा डबल फायदा होता. पण काय करणार, तुम्हाला कोण समजावून सांगणार? आमचं काही चालतं का तुमच्या समोर? या गोष्टीचा कधी विचारच केला नव्हता. आता करा साहेब, विचार करा. त्या बाईचा विचार सोडा आणि नवीन विचार करा साहेब. नवीन